अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल चर्चा सुरू झाली। म्हणजे अजित पवारांची ती शेवटची इच्छा होती किंवा शरद पवार गट आणि अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भाने बैठका झाल्या होत्या किंवा काही निर्णय सुद्धा झाले होते आणि 12 तारखेला हा निर्णय जाहीर करायचा असं अजित पवारांनीच ठरवलं होतं, असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। दुसरीकडे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे का होईना पण अजित पवार गटाचे जे नेते आहेत त्यांनी असं काही ठरलंच नव्हतं असं सांगायला सुरुवात केली। पण अंतर्गत सूत्रांकडनं किंवा पवार फॅमिलीच्या जवळच्या लोकांकडनं ही गोष्ट कन्फर्म केली गेली की अजित पवारांनी या गोष्टीला पुढाकार घेतला होता आणि विलिनीकरण व्हावं अशी त्यांचीच इच्छा होती। पण असं आर्ग्युमेंट मी अनेकदा सोशल मीडियावर बघितलं किंवा अनेक जण मांडताना दिसले आणि विशेषतः ही लोक भाजपची होती किंवा अजित पवार गटाची होती। आता ही लोक काय म्हणत होती की अजित पवारांना काय गरज होती, म्हणजे अजित पवार हे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यांचे अनेक मंत्री सुद्धा मंत्रिमंडळात होते किंवा केंद्रात सुद्धा ते सत्तेत होते आणि सत्तेचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर होता। मग एवढं सगळं असताना त्यांना विलिनीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज काय पडली? म्हणजे एकीकडे शरद पवार पक्ष हा गलित गात्र झाला असताना अजित पवारांना शरद पवार पक्षासोबत जावं किंवा त्यांना सोबत घेऊन एकत्रित ताकद बांधावी असं का वाटलं? आता अजित पवारांबद्दल विचारला जाणारा हा प्रश्न आपल्याला अतिशय योग्य किंवा अतिशय व्हॅलिड वाटतो, पण तो तसा नाहीये। कारण की अजित पवारांच्या पक्षामध्ये ज्या घटना घडत होत्या त्या घटनांना अनुसरूनच अजित पवारांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला, हे आपण समजून घेतलं पाहिजे। काय घटना घडत होत्या त्यांच्या पक्षात? तर अजित पवार हे त्यांच्या पक्षामध्ये एकटे पडत होते आणि त्यामुळे त्यांना शरद पवार गटाचा किंवा त्यांच्या फॅमिलीचा सहारा घ्यावा असं वाटत होतं। आता अजित पवार गटातल्या नेत्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यांचा एक वेगळा गट निर्माण झाला होता आणि सगळ्या मातब्बर नेत्यांच्या विरोधात अजित पवार असा एक सामना त्यांच्या पक्षांतर्गत रंगला होता। म्हणजे अजित पवार आपल्याला किती खमके किंवा खंबीर नेते वाटत असले तरीही त्यांच्या पक्षांतर्गत गटबाजीचं एक राजकारण उफाळून आलं होतं आणि त्यात अजित पवारांच्या बाजूनं कोणताही मोठा किंवा मातब्बर नेता हा उरलेला नव्हता। आता मला माहितीये की अजित पवार हे त्यांच्या पक्षात एकटे पडले होते, हे माझं म्हणणं तुम्हाला पटणार नाहीये, पण यासाठी मी 3 कारण सांगणार आहे आणि यातलं जे तिसऱ्या क्रमांकाचं कारण आहे ते ऐकल्यानंतर तुम्हाला हे कन्फर्म होईल की अजित पवार हे त्यांच्या पक्षामध्ये एकटे पडले होते आणि म्हणून त्यांना शरद पवार गटासोबत एकत्रित येण्याची इच्छा होती। त्यामुळे ही 3 कारणं समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अजित पवार हे त्यांच्या पक्षात एकटे पडले होते असं तुम्हालाही वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर अजित पवार हे त्यांच्या पक्षात एकटे पडले होते आणि प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा सुनील तटकरे असतील, या नेत्यांचा एक वेगळा गट निर्माण झाला होता। याची चुणूक ज्यावेळी मिळाली तो पहिला प्रसंग म्हणजे छगन भुजबळांना नाकारलेलं मंत्रिपद। म्हणजे छगन भुजबळांना ज्यावेळी मंत्रिपद नाकारलं गेलं त्यावेळी छगन भुजबळांनी सगळ्या वृत्तवाहिन्यांना ज्या मुलाखती दिल्या किंवा काही युट्यूब चॅनल्सला त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्या सगळ्या मुलाखती तुम्ही पुन्हा एकदा काढा आणि पुन्हा एकदा बघा आणि त्या मुलाखती बघितल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल। त्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये पटेल आणि तटकरे हे माझ्या नावासाठी अनुकूल होते किंवा मला मंत्रिपद देण्यासाठी इच्छुक होते, पण अजित पवारांनी माझ्या नावाला कात्री लावली असं छगन भुजबळ स्पष्टपणे सांगताना दिसतायत। आणि यावरून एक दिसून येतं की त्यांचा सगळा टीकेचा रोख हा अजित पवारांच्या दिशेने होता आणि त्यांनी या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये पटेल किंवा तटकरे यांच्यावर एकदाही टीका केलेली नाहीये। आणि या प्रसंगानंतर त्यांचं आणि अजित पवारांचं अंतर हे वाढत गेलं। आता नंतरच्या काळामध्ये फडणवीसांच्या आग्रहावरून भुजबळांना मंत्रिपद मिळालं होतं, पण ते मंत्रिपद मिळाल्यानंतर सुद्धा अजित पवार आणि भुजबळ यांच्यातले संबंध हे काही रिपेअर झाले नाही आणि भुजबळ हे पक्षापासून आणि अजित पवारांपासून जरा फटकूनच राहत होते आणि यावरून भुजबळ हे भाजपवासी होणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या किंवा तशा चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळामध्ये घडवून आणल्या जात होत्या आणि भुजबळाचं वर्तन सुद्धा त्या चर्चा होण्याला कारण होतं। आता अजित पवार हे त्यांच्या पक्षामध्ये एकटे पडले होते सांगणारा दुसरा प्रसंग म्हणजे
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका. आता तुम्हाला माहिती आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी अजित पवारांनी त्यांची सगळी ताकद पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पणाला लावली होती. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आणि किमान पिंपरी चिंचवडमध्ये तरी सत्ता बसवायची आणि आपला महापौर बसवायचा असा चंग अजित पवारांनी बांधला होता. आणि त्यासाठी अजित पवारांनी अतिशय आक्रमकपणे प्रचार केला आणि त्यांनी भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना अक्षरशः शिंगावर घेतला. आता अजित पवार आपल्याला शिंगावर घेतायत म्हणल्यानंतर भाजप काही शांत राहणाऱ्यातला पक्ष नाही. भाजपने महाराष्ट्रभरातले सगळे नेते हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वळवले. म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, या नेत्यांनी अक्षरशः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकला. आता चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातले, तरीही त्यांनी पुण्यातले त्यांचे कॉन्टॅक्ट ऍक्टिव्हेट केले आणि विदर्भातल्या किंवा त्यांच्या मतदारसंघाच्या आसपासच्या लोकांना त्यांनी इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपला यश कसं मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण दुसरीकडे अजित पवार हे एकाकी खिंड लढवतायत असं दिसत होतं. म्हणजे अजित पवारांच्या पक्षातले ना सुनील तटकरे आले, धनंजय मुंडे आले, ना छगन भुजबळ आले आणि पटेल तर कधी कोणत्या प्रचारात नसतातच. त्यामुळं या सगळ्या प्रमुख नेत्यांनी अजित पवारांना या निवडणुकीमध्ये एकटं सोडलं होतं असं दिसून येतं. म्हणजे हे नेते काही प्रमाणात प्रचारात आले असं तुम्ही म्हणालही, पण ते अतिशय शेवटच्या टप्प्यात म्हणजे शेवटच्या 2 दिवसात आले आणि अगदी तोंड देखला आणि जुजबी प्रचार त्यांनी केला. म्हणजे त्यांनी पूर्ण ताकद झोकून देऊन अजित पवारांच्या पाठीशी किंवा पक्षाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं, तसं ते उभे राहिलेले दिसले नाहीत आणि त्याचा साहजिकच तोटा अजित पवारांना सहन करावा लागला. आता अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्या सगळ्या मातब्बर नेत्यांमध्ये एक प्रकारे वितुष्ट निर्माण झालं होतं किंवा त्यांच्यामध्ये किती मोठी दरी निर्माण झाली होती हे सांगणारं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे विलिनीकरणाच्या चर्चेचं उदाहरण. म्हणजे अजित पवारांनी या विलिनीकरणासाठी पुढाकार घेतला आणि त्यांनी जयंत पाटलांना फोन केला. सुरुवातीला जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्यानंतर जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्या आणि या ज्या 14 बैठका झाल्या या 14 बैठकांमध्ये क्रमाक्रमाने नेते वाढत गेले. म्हणजे सुरुवातीला सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे नेते चर्चा करत होते. त्यानंतर त्यामध्ये शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, राजेश टोपे, रोहित पवार आणि अक्षरशः प्राजक्त तनपुरेंसारखे ज्युनियर नेते सुद्धा सहभागी झाले. आता जर ही सगळी नावं तुम्ही जर बघितली तर ही सगळी नावं शरद पवार गटातल्या नेत्यांची आहे. पण अजित पवार गटाच्या वतीनं फक्त एकटे अजित पवारच विलिनीकरणाची चर्चा करत होते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जिथं पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा होते, जिल्हानिहाय कोणत्या नेत्याला ताकद द्यायची, कोणाला मंत्री करायचं किंवा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, पक्षाची सगळी सूत्र कोणाकडे असतील, अशा महत्वाच्या गोष्टी ज्यावेळी चर्चिल्या जात होत्या त्यावेळी अजित पवार गटातला कोणताही मातब्बर नेता तिथं उपस्थित नव्हता. फक्त एकटे अजित पवार उपस्थित होते. आता एवढ्या महत्वाच्या चर्चेमध्ये अजित पवारांनी त्यांच्या पक्षातल्या कोणत्याही मोठ्या नेत्याला का इन्व्हॉल्व करून घेतलं नाही हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि या प्रसंगामधून अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं हे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालं असेल. आणि यातली आणखी एक गोष्ट म्हणजे अजित पवार गटातले हे सगळे मातब्बर नेते 2029च्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये जाणार होते याची खबर अजितदादांना आणि मीडिया मधल्या सगळ्या मोठ्या लोकांना लागली होती किंवा ज्यांना राजकारण समजतं किंवा जे राजकारणाचं ऑब्झर्वेशन करतात त्यांना सुद्धा याची चुणूक मिळाली होती हे दिसून येतं. आणि या सगळ्या नेत्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी अमित शहांशी त्यांची जवळीक ही वाढवली होती. म्हणजे त्यांचा अमित शहांशी कॉन्टॅक्ट हा अजितदादांच्या मार्गे नव्हता, तर त्यांनी स्वतःची एक हॉटलाईन एस्टॅब्लिश केली होती. म्हणजे त्यांनी स्वतःचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा अमित शहांशी एस्टॅब्लिश केला होता आणि त्यांना भाजप प्रवेश सोपा जावा किंवा 29 मध्ये त्यांच्या भाजप प्रवेशामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी त्यांनी ही सुविधा करून ठेवली होती असं दिसतंय. दुसरी गोष्ट भुजबळांच्या बाबतीतली, तर भुजबळ कशा प्रकारे भाजपच्या जवळ जात होते किंवा त्यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर त्यांनी फडणवीसांची जवळीक वाढवली होती आणि अजित पवारांशी ते फटकून वागत होते हे मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे.
आणि यातलं चौथं नाव म्हणजे धनंजय मुंडेंचं. आता धनंजय मुंडेंनी अनेकदा विनवण्या केल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी त्यांना मंत्रिपद दिलं नव्हतं. त्यामुळं अजित पवार ज्यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात जायचे, अशा सलग 6 बैठकांना धनंजय मुंडे उपस्थित राहिलेले नव्हते आणि यावरून ते अजित पवारांवर नाराज आहेत हे स्पष्टपणे दिसत होतं. यातली दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी फडणवीस हे बीड जिल्ह्यामध्ये आले त्यावेळी धनंजय मुंडे हे त्यांच्या स्वागताला जातीनं हजर राहिले होते, हे तुम्ही लक्षात घ्या. आता या दोन गोष्टींची तुलना बघितली तर अजित पवारांपासून दूर होत असलेले धनंजय मुंडे फडणवीसांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते, हे तुमच्या लक्षात येईल. आता धनंजय मुंडे फक्त अंधारातूनच अशी फिल्डिंग लावत होते असं नाही, तर त्यांचे कार्यकर्ते हे अजित पवारांच्या निधनाच्या 15 दिवस आधीपर्यंत सुद्धा लवकरच भाजपात किंवा एक नवीन सुरुवात अशा प्रकारचे स्टेटस ठेवताना दिसत होते. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघता या सगळ्या नेत्यांनी आपापला मार्ग हा ठरवला होता, फक्त ते प्रवेशासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. म्हणजे त्यांच्या आमदारक्या किंवा खासदारक्या यांची मुदत संपण्याची ते वाट पाहत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे नेते लावत असलेली सगळी फिल्डिंग अजित पवारांसारख्या मातब्बर नेत्याच्या डोळ्यातून सुटणं अशक्य होतं आणि त्यासाठीच अजित पवारांनी विलिनीकरणासाठी पुढाकार घेतला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजित पवारांच्या निधनानंतर हे सगळे नेते सुनेत्रा पवारांच्या मागे पुढे फिरताना किंवा अचानकपणे ऍक्टिव्ह होताना दिसले, हे बघून मला आश्चर्य वाटलं. किंवा राजकारण किती होलाटाईल आहे किंवा कोणत्याही क्षणी राजकारणात काही होऊ शकतं याची जाणीव मला झाली. आणि एक पत्रकार म्हणून हे माझ्यासाठी सुद्धा एक शिक्षणच होतं असं मानायला हरकत नाही. आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं किंवा राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडलेल्या या घडामोडी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.